नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज रविवार दिनांक 31 डिसेंबर 2023 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। पाडळे येथे ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली दुचाकी सापडून अपघात, युवक सागर खरात जागीच ठार, एक जण गंभीर जखमी। भाडळे तालुका कोरेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनजीक रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली दुचाकी सापडून झालेल्या अपघातामध्ये भाडळे येथील युवक सागर खरात हा जागीच ठार झाला, तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला युवक हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत वाटर स्टेशन पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते। सागर खरात व त्याचा मित्र दुचाकीवरून गावाकडे येत असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ अचानक दुचाकी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला येऊन धडकले आणि ती चाकाखाली आली। या अपघातामध्ये सागर खरात हा जागीच ठार झाला, तर त्याचा मित्र हा गंभीर जखमी झाला। ग्रामस्थ व युवक कार्यकर्त्यांनी तातडीने दोघांना कोरेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ आणले होते। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता सागर खरात याचा रुग्णालयात येण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले। त्याचा मित्र हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने पुणे येथे ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले आहे। कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात सागर खरात याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले, त्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। यावेळी भाडळे खोऱ्यातील विविध गावचे युवक कार्यकर्ते रुग्णालयात तळ ठोकून होते। सागर खरात हा भाडळे खोऱ्यात युवक कार्यकर्ता म्हणून सर्व परिचित होता। त्याचा मोठा मित्रपरिवार असून अपघातानंतर भाडळे खोऱ्यात शोककळा पसरली आहे। वाटर स्टेशनमध्ये नव्याने केलेल्या रस्त्याचा संतप्त ग्रामस्थांनी केला पंचनामा, सरपंचासह त्यांच्या पतिदेवावर केला आरोप, परिसरात उडाली खळबळ। कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील महत्त्वपूर्ण व्यापारी केंद्र व फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या वाटर स्टेशनमध्ये सध्या नव्याने केलेल्या रस्त्याबाबत राजकीय वादळ उठले आहे। संतप्त ग्रामस्थांनी रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करत थेट सरपंच आणि त्यांच्या पतिदेवावर आरोप केला आहे। ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। वाटर स्टेशन पोलीस ठाण्यासमोर नव्याने हनुमान मंदिराकडे जाणारा रस्ता तयार करण्यात आला आहे। हा रस्ता तयार करत असताना स्थानिक ग्रामस्थांना विचारात घेण्यात आले नाही। जलवाहिनी टाकण्यासाठी करण्यात आलेले खोदकाम व्यवस्थित न मुजवल्याने नवीन रस्ता खचला आहे। रस्ता करत असताना गटाराबाबत ग्रामस्थांनी मागणी केल्यावर गटर करता येणार नाही असे सरपंच व त्यांच्या पतिदेवांनी सांगितल्याने ग्रामस्थांनी नाईलाजास्तव लोकवर्गणी काढून गटर बांधले। 7 महिन्यापूर्वी झालेला रस्ता निकृष्ट दर्जाचा असून याबाबत ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या परिसरातील माजी सैनिकाने रस्त्याच्या दुरावस्थेला वाचा फोडली असून ग्रामस्थांनी थेट सरपंच आणि त्यांच्या पतिदेवावर आरोप करत चौकशीची मागणी केली आहे। 2023 सालच्या शेवटच्या दिवशी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने नवीन वर्षात वाटर स्टेशन ग्रामपंचायतीसमोर आंदोलनाचे आव्हान उभे राहणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे। काळ्या जमिनीमध्ये ते दबणारे ब्लॉक, तुम्ही नुसतं वरचीवर ब्लॉक टाकताय, खाली खडी टाकलेली नाही किंवा रस्ता दबावला नाही बिलकुल, आणि अगदी पोकळ होता आणि त्यांनी काय केलं, आम्हाला म्हणले ह्या वर्षाअखेरपर्यंत काम दाखवायचंय, पूर्ण करायचंय, म्हणून त्यांनी लगेच त्याच्यावरतीच ते टाकल्यानंतर तरी यंदा पाऊस कमी आहे। पाऊस कमी असल्यामुळे जास्त दबलेला नाही। पाऊस जर जास्त असता तर पूर्ण रस्ता गेला असता कामातून, आणि इथून वाहनं येत आहेत जात आहेत। कोणाला आम्ही काय म्हणणार, आम्ही ग्रामपंचायत मध्ये तक्रार द्यायला गेलो, अर्ज दिल्यानंतर ते म्हणले तुमच्या अर्जाची आम्ही दखल घेऊया, बघूया पुढच्या महिन्यात असं म्हणतात। आम्ही सांगतोय ते तसे म्हणतात, त्याच्यावरती काही पर्याय नाही, कोणी इथपर्यंत येत नाही। मी सरपंचांच्या मिस्टरांना विचारलं काय झालं, ग्रामपंचायत मध्ये मी अर्ज दिलेला आहे, तुम्ही बोलला तुमचा अर्ज पहिला घेतला जाईल, तुम्ही आता दिलेला आहे म्हटल्यानंतर तर तुम्ही त्याच्यावरती काय केलं? ते म्हणले मी काय सरपंच आहे का, तुम्ही मला का विचारताय? मी सरपंच नाहीये, मला काय ते विचारू नका, सरपंचांना विचारा। सरपंचांना विचारलं तर सरपंच आमच्या हाकेच्या अंतरावरच आहेत, जास्त लांबी नाहीत। त्यांनी इथं येऊन पाहिलं पाहिजे नक्की तक्रार काय आहे, कसं झालेलं इथं, त्या इथपर्यंत येत नाहीत। आणि त्यांना विचारलं की बाबा काय झालं सकाळी सभेमध्ये तुमच्या मीटिंगमध्ये, त्या बोलल्या तिथं काय एक अर्ज नसतो, माझ्या ध्यानात नाही काय झालं, तुम्ही अण्णासाहेबांना फोन करा। भाजपच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सहसमन्वयकपदी दहेगावचे सुपुत्र अमित चव्हाण यांची नियुक्ती, मान्यवरांनी केले अभिनंदन। कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील दहेगावचे सुपुत्र व केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवतराव कराड यांचे स्वीय सहाय्यक अमित चव्हाण यांची भारतीय जनता पक्षाच्या महाविजय 2024 सुपर वॉरियर्स अभियानांतर्गत पश्चिम महाराष्ट्र सहसमन्वयक म्हणून प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्ती केली आहे।
मुंबई येथे झालेल्या भाजपच्या विशेष बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमित चव्हाण यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी पश्चिम महाराष्ट्राच्या सहसमन्वयकपदी आपली निवड केली असल्याचे आमदार बावनकुळे यांनी सांगितले. गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांबरोबरच आदिवासी भागातील विकास कामांबाबत केलेल्या कामाची दखल घेऊन भाजपने चव्हाण यांना थेट पश्चिम महाराष्ट्राच्या सहसमन्वयक पदाची जबाबदारी दिल्याने योग्य व्यक्तीची निवड झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमित चव्हाण यांनी सांगितले की पक्षाने दिलेली ही जबाबदारी मोठी असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी येणाऱ्या निवडणुकांसाठी आपण संपूर्ण झोकून देऊन काम करणार आहे. पक्षाने दिलेल्या संधीचे आपण 100% सोने करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. त्यांचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवतराव कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी अभिनंदन केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 1 जानेवारीपासून सातारा जिल्ह्यात जनसंपर्क अभियान. माजी उपजिल्हाप्रमुख दत्ताजीराव पाटील यांची माहिती. सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचे केले स्पष्ट. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सातारा जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच दिनांक 1 जानेवारी 2024 पासून जनसंपर्क अभियान हाती घेण्यात आले असून या अभियानामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. सध्या राज्यात असलेल्या सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणार आहे, अशी माहिती माजी उपजिल्हाप्रमुख दत्ताजीराव बर्गे यांनी दिली. दत्ताजीराव बर्गे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये जनसंपर्क अभियान सुरू केले जाणार असून गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक हे धोरण आहे. या अभियानामध्ये दुष्काळाच्या झळा बसलेल्या सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर थेट त्यांच्या बांधावर जाऊन चर्चा केली जाणार आहे. साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी अडवणूक, खतांची वाढते दर पाहता प्रति टन ऊसाला कमीत कमी 3,500 रुपये दर देण्याची गरज असताना देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचा पंचनामा या अभियानामध्ये केला जाणार असल्याचे बर्गे यांनी सांगितले. कोरेगाव तालुक्यातील पूर्वेचा भाग हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर दिला जावा, कांद्याला हमीभाव द्यावा, यासह शेती आणि जनावरे जगवण्यासाठी धोमधरणातून तातडीने पाणी सोडण्याची कार्यवाही करावी, अशी प्रमुख मागणी असल्याचे बर्गे यांनी निदर्शनास आणून दिले. सध्या संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असून पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे. शेतकऱ्यांचे वीज बिल तात्काळ माफ करावे ही मागणी असून सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सरकारविरोधी आक्रमक भूमिका घेत असून या जनसंपर्क अभियानात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक सहभागी होणार आहेत, असे दत्ताजीराव बर्गे यांनी स्पष्ट केले.